सो गुड मॉर्निंग. आज आपण पुढचं चॅप्टर बघतोय, दॅट इज मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. 4 to 6 मार्क्स या चॅप्टरला वेटेज आहे. 11th स्टँडर्डमध्ये याचा इनिशियल पार्ट आपण या चॅप्टरला बघितलेला आहे, की ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की एखादा करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर ते करंट कॅरिंग कंडक्टर, सपोज दिस इज व्हॉट द करंट कॅरिंग कंडक्टर carrying current I. It produces magnetic field in the surrounding space. आपल्या आजूबाजूला ते काय करतं, त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार करताना आपल्याला करंट कॅरिंग कंडक्टर आपल्याला दिसतो, बरोबर आहे. आणि ही जी मॅग्नेटिक फील्ड असते, ही मॅग्नेटिक फील्ड अवलंबून असते द व्हॅल्यू ऑफ करंट. म्हणजे मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ असेल, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट. जेवढं करंट वाढवलं मी तेवढी मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ आपल्याला वाढताना दिसते. करंटची डायरेक्शन मी चेंज केली तर मॅग्नेटिक फील्ड सुद्धा त्याची डायरेक्शन आपल्याला चेंज करताना दिसतं. राईट हँड थंब रूल तुम्हाला माहिती आहे, राईट हँड थंब रूलने आपल्याला डायरेक्शन डिटरमाइन करता येते. समजा हा चॉक आहे, दिस इज द कंडक्टर, आणि ही जर करंटची डायरेक्शन असेल या पद्धतीने, तर हे जे कर्व फिंगर्स असतात दॅट इंडिकेट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. या पद्धतीने तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असेल. जर मी डायरेक्शन चेंज केली, करंट विरुद्ध दिशेने जात असेल या पद्धतीने, तर तुम्हाला आता मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन विरुद्ध बाजूने अपोजिट डायरेक्शनने आपल्याला मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी क्रिएट होताना दिसते. तर हे आपण 11th स्टँडर्डमध्ये हा टॉपिक आपण बघितलेला आहे. आता पुढे जाऊन आपल्याला पुढचा जी टर्म आपल्याला आता आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये बघायचं आहे की मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे एखादा मुव्हिंग चार्ज असेल, इफ moving charge is placed in magnetic field, experiences force, that is magnetic force. ठीक आहे. म्हणजे काय की समजा हा एखादा कंडक्टर आहे, याच्यामधून आय एवढं करंट आपण फ्लो होतोय, ठीक आहे. कंडक्टरमधनं करंट फ्लो होतोय म्हणजे इट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. समजा या ठिकाणी एक मॅग्नेटिक फील्ड त्याने प्रोड्यूस केलेली या कंडक्टरने या पद्धतीने, ठीक आहे. त्याच्यानंतर मी इथे एखादा चार्ज घेतोय, हा चार्ज आहे क्यू. पण समजा हा चार्ज आहे रेस्ट पोझिशनला, इथे ही मॅग्नेटिक फील्ड आहे जिचं इंडक्शन आहे बी, इथून आय एवढं करंट आपल्याला प्रोड्यूस होताना दिसतं. पण इथे चार्ज मी ठेवला क्यू चार्ज, पण हा चार्ज जर मुव्हिंग नसेल, जर हा चार्ज रेस्ट पोझिशनला असेल, तर याच्यावर कुठल्याही पद्धतीचा फोर्स ॲक्ट होत नाही, नो फोर्स. कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी आपल्याला फोर्स ॲक्ट होताना दिसत नाही. नो फोर्स विल ॲक्ट विल द चार्ज दॅट रेस्ट. पण तोच कंडक्टर मी या ठिकाणी घेतला, त्याने मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी परत प्रोड्यूस केलेलीच आहे. मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ आहे बी, मॅग्नेटिक इंडक्शन आपण त्याला म्हणतो. क्यू हा चार्ज मी घेतला. आता हा क्यू चार्ज जो आहे, इट इज मुव्हिंग विथ सर्टन वेलॉसिटी व्ही. एवढ्या वेलॉसिटीने हा चार्ज आपल्याला मॅग्नेटिक फील्डमध्ये एंटर करताना दिसतो. तर ॲज सून ॲज द चार्ज एंटर्स इन द मॅग्नेटिक फील्ड, जसं हा मॅग्नेटिक फील्डमध्ये चार्ज एंटर करणार, समजा याची ही डायरेक्शन असेल या पद्धतीने, तर हा जो चार्ज असेल हा आपली डायरेक्शन चेंज करतो, तो कर्व पाहत नाही, तर ह्या आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने आपल्याला मूव्ह होताना दिसतो. इट डिपेंड्स अपॉन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. म्हणजे काय, चार्ज काय करतो, त्याची डायरेक्शन चेंज करतो. डेफिनेटली जर एखादा मुव्हिंग चार्ज असेल किंवा मुव्हिंग ऑब्जेक्ट असेल, न्यूटन्स लॉजनुसार आपल्याला माहिती आहे, एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट असेल, तो जर त्याची डायरेक्शन चेंज करत असेल तर एक्झॅक्टली त्याच्यावर काय ॲक्ट होणार, फोर्स ॲक्ट होणार. म्हणजेच काय होतं, हा जो मुव्हिंग चार्ज असतो याच्यावर फोर्स ॲक्ट होतो, आणि तो जो फोर्स आहे त्यालाच आपण म्हणतो मॅग्नेटिक फोर्स. त्याला आपण मॅग्नेटिक फोर्स म्हणतो. मग हा मॅग्नेटिक फोर्स आपल्याला डिटरमाइन करायचा, किती मॅग्नेटिक फोर्स त्याच्यावर असतो. मग आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फोर्स हा जो एफ म्हणतो आपण, एफ एम फॉर मॅग्नेटिक,
इज इक्वल टू क्यू इंटू ब्रॅकेट व्ही क्रॉस बी. एवढा फोर्स आपल्याला त्या ठिकाणी ऍक्ट होताना दिसतो. एफ एम म्हणजे मॅग्नेटिक फोर्स, क्यू हा चार्ज आहे, व्ही म्हणजे त्याची वेलॉसिटी आहे, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे ज्याच्यामध्ये हा चार्ज आपल्याला पास होताना दिसतो. हे झालं स्केलर फॉर्म. आपलं व्हेक्टर फॉर्ममध्ये आपल्याला स्केलर फॉर्म याचा यायचा असेल तर एफ एम इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन ऑफ थीटा. क्रॉस प्रोडक्ट आहे, क्रॉस प्रोडक्ट म्हणजे हा काय येणार, या पद्धतीने क्रॉस प्रोडक्ट माहिती आहे आपल्याला, ए क्रॉस बी इज इक्वल टू ए बी साइन ऑफ थीटा. तर या पद्धतीने आपल्याला ही व्हॅल्यू मिळणार. तर एवढा फोर्स आपल्याला त्या ठिकाणी ऍक्ट होताना दिसतो. इथं जर मी बघितलं तर हा मॅग्नेटिक फोर्स कशावर अवलंबून आहे, चार्जवर अवलंबून आहे, वेलॉसिटीवर अवलंबून आहे, स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि थीटा. थीटा म्हणजे काय असतो हा, थीटा इट इज द अँगल बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड वेलॉसिटी ऑफ चार्ज पार्टिकल. या दोघांच्या अँगलवर हे अवलंबून असतं. मग आपण असं घेतलंय समजा दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे या पद्धतीने. हा चार्ज आहे क्यू आणि हा सुद्धा आपल्याला अलॉंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड जर मला मूव्ह होताना दिसत असेल म्हणजे वेलॉसिटीची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन या दोघं जर पॅरलल असतील म्हणजे थीटाची व्हॅल्यू मला मिळणार 0 डिग्री. म्हणजे आपल्याला हा जो फोर्स मिळणार एफ एम इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन ऑफ 0. तर मला फोर्सची व्हॅल्यू मिळणार 0. म्हणजे नो फोर्स विल ऍक्ट. कुठलाही फोर्स आपल्याला ऍक्ट होताना या ठिकाणी दिसत नाही. तसंच समजा चार्ज क्यू ची डायरेक्शन अपोजिट असेल, याला म्हणतो आपण अँटी पॅरलल. हा झाला पॅरलल, याला म्हणतो आपण अँटी पॅरलल. म्हणजे इथं थीटाची व्हॅल्यू आपल्याला 180, परत साइन 180 ची व्हॅल्यू 0 येते. म्हणून परत आपल्याला कुठल्याही पद्धतीचा फोर्स या ठिकाणी ऍक्ट होताना दिसत नाही. म्हणजे आपल्याला आता समजलं की जर direction of velocity of charge if it is parallel to the direction of magnetic field or anti-parallel to the direction of magnetic field, no force will act on the charge. चार्जवर कुठलाही फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होत नाही. मग आता आपण बघूया की मॅक्सिमम फोर्स केव्हा ऍक्ट होतो. मॅक्सिमम फोर्स चार्जवर केव्हा ऍक्ट होतो. तर मग आपण हे बघितलं आता कुठे 0 फोर्स आहे. तर मॅक्सिमम फोर्स म्हणजे बघा या पद्धतीने आपण ही मॅग्नेटिक फील्ड असेल, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि चार्ज क्यू या पद्धतीने मूव्ह होत असेल विथ वेलॉसिटी. तर हा थीटा जो आहे इट इज ऑफ 90 डिग्री. या केसमध्ये जर आपण बघितलं तर एफ एम इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन ऑफ 90. साइन ऑफ 90 इज 1. म्हणजे मला मिळणार एफ एम इज इक्वल टू क्यू व्ही बी, ज्याला म्हणतात मॅक्सिमम फोर्स. म्हणजे जेव्हा डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी किंवा मोशन ऑफ चार्ज आणि मॅग्नेटिक फील्ड हे एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील त्यावेळेस आपल्याला मॅक्सिमम फोर्स या ठिकाणी ऍक्ट होताना दिसतो. व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. हे इक्वेशन आपलं आहे मॅग्नेटिक फोर्स. आता या इक्वेशनवरून आपल्याला ही जी टर्म आहे बी, याला आपण मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो, ही टर्म आपल्याला डिफाईन करता येते. मग याच्यावरून बी जर मला काढायचं असेल तर बी मी कसा काढणार, एफ एम इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. या फॉर्म्युल्याने आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शन पण डिटरमाइन करता येतं. आपल्याला युनिट काढता येईल. याचं युनिट जर मला काढायचं असेल तर फोर्सचं युनिट आहे न्यूटन, चार्जचं युनिट आहे कुलम, वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद. हा सेकंद वरती गेला, न्यूटन सेकंद अपॉन कुलम मीटर. या पद्धतीने त्याचं युनिट आपण मॅग्नेटिक इंडक्शनचं, हे मॅग्नेटिक इंडक्शन आहे, मॅग्नेटिक इंडक्शन किंवा आपण याला म्हणतो स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. पण मॅग्नेटिक इंडक्शनचं एसआय युनिट आहे पास्कल, ज्याला आपण पास्कल नाही, इट इज टेस्ला, ज्याला आपण कॅपिटल
टीने डिनोट करतो टेस्लाला, पण जनरली गॉज वगैरे हे युनिट आपण वापरतो मॅग्नेटिक स्ट्रेंथ किंवा मॅग्नेटिक इंडक्शन मेजर करण्यासाठी. तर ते पण आपल्याला युनिट माहिती पाहिजे, त्याचं रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे विथ टेस्लाशी त्याचं रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे. तर 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ गॉज, या पद्धतीने हे पण आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण प्रॉब्लेम सोडवतो त्यावेळेस आपल्याला समजा गॉजमध्ये व्हॅल्यू दिलेली असेल तर आपल्याला त्याचं कन्व्हर्शन SI युनिटमध्ये करायचं असेल तर मग आपल्याला टेस्लामध्ये त्याचं कन्व्हर्शन करायला लागतं. तर त्यावेळेस आपल्याला ते कन्व्हर्शन फॅक्टर हा माहिती पाहिजे, त्याच्यासाठी आपण ही बघितलं. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द मॅग्नेटिक फोर्स. हा मॅग्नेटिक फोर्सचा टॉपिक तुम्हाला कळला असेल. पुढचा पॉईंट आपण बघूया आता. पुढचा पॉईंट आहे दॅट इज मॅग्नेटिक फोर्स ऑन वायर कॅरिंग करंट. मॅग्नेटिक फोर्स ऑन वायर कॅरिंग करंट. ठीक आहे. मॅग्नेटिक फोर्स ऑन वायर कॅरिंग करंट. एखादी करंट कॅरिंग वायर असेल तर त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स किती ऍक्ट होतो ते आपल्याला आता या टॉपिकमध्ये बघायचं. आपण काय करणार, करंट म्हटलं, करंट कॅरिंग वायर आपण म्हणतोय, करंट म्हटलं की आपण त्याला काय म्हणतो, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. इथं चार्ज आला आणि चार्ज मोशनमध्ये असेल तर आपण आताच बघितलं की एखादा करंट म्हणजे फ्लो ऑफ चार्जेस. जर चार्ज असेल आणि तो मोशनमध्ये असेल आणि त्याला जर आपण करंट कॅरिंग नसेल तर नॅचरली तिथे मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि या मॅग्नेटिक फील्डमधून चार्ज जर पास होत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी फोर्स हा ॲक्ट होताना दिसतो. ठीक आहे. आता आपण बघूया की एक वायर मी येतो इथे, या पद्धतीने ही वायर आहे लाईक दिस. बरोबर. या वायर मधनं करंट फ्लो होतोय I या पद्धतीने. ठीक आहे. मी करंट कॅरिंग वायर म्हणजे तिथे मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली असेल. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन क्रॉस मी केले म्हणजे मॅग्नेटिक फील्ड या पद्धतीने आतल्या बाजूने मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द प्लेन आणि इनवर्ड डायरेक्शन आपल्याला त्या ठिकाणी दिसते. या क्रॉसचा अर्थ असतो. क्रॉसचा आणि डॉट मॅग्नेटिक फील्ड दाखवण्याची अशी 2 सिम्बॉल्स आहेत. क्रॉस केला मी की मॅग्नेटिक फील्ड आहे परपेंडिक्युलर बट इट इज इन इनवर्ड डायरेक्शन. आणि डॉट असेल तर मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर पण ती आहे, त्याची डायरेक्शन आहे आउटवर्ड. लक्षात ठेवायचे, इम्पॉर्टंट आहे डायरेक्शन्स फाइंड आउट करण्यासाठी. तो होतं काय, समजा इथं एखादा आपण काय करतो, स्मॉल लेंथ या ठिकाणी कन्सिडर करू. L एवढी लेंथ मी कन्सिडर करतो. ही लेंथ आहे L. या पद्धतीने एवढा आपण पार्ट बघूया. ठीक आहे. आता चार्ज आहे, समजा Q हा चार्ज असेल जो मोशनमध्ये आहे. आता डायरेक्शन ऑफ करंट जर या बाजूने असेल तर चार्जेस इलेक्ट्रॉन्स कुठल्या बाजूने मूव्ह होणार, तुमचा या बाजूने इलेक्ट्रॉन्स आपल्याला मूव्ह होताना दिसतात, कारण ही कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट आहे. ॲक्च्युअली इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग टू अपोजिट डायरेक्शन विथ वेलॉसिटी. दॅट वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ड्रिफ्ट वेलॉसिटी. माहिती असेल तुम्हाला, आपण शिकलो इथे ड्रिफ्ट वेलॉसिटी ही टर्म आपल्याला माहिती आहे, शिकलोय आपण. जर वेलॉसिटी या पद्धतीने ही वेलॉसिटीची डायरेक्शन आहे. आता म्हणजे काय झालं, ही मॅग्नेटिक फील्ड झाली. या मॅग्नेटिक फील्डमध्ये हा चार्ज आहे आणि हा चार्ज आपल्याला त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह होताना दिसतो. मोशन ऑफ चार्ज आपण त्या म्हणून, म्हणजे नॅचरली याच्यावर काय होतो ना, आपल्याला फोर्स ॲक्ट होताना दिसतो. आणि तो जो फोर्स आहे मॅग्नेटिक फोर्स, तो असतो परपेंडिक्युलर या पद्धतीने. एवढा मॅग्नेटिक फोर्स आपल्याला त्या ठिकाणी ॲक्ट होताना चार्जवर दिसतो. ठीक आहे. आता कन्सेप्ट लक्षात आली असेल तुम्हाला. एक मुव्हिंग चार्ज आहे आणि मुव्हिंग चार्ज आपल्याला
विथ वेलॉसिटी, ड्रिफ्ट वेलॉसिटी आपल्याला मूव्ह होताना दिसतोय आणि मूव्ह झाल्यानंतर तो त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतोय आणि मग पुढे आपल्याला काढायचं मॅग्नेटिक फोर्सची मॅग्निट्यूड आपल्याला काढायची. आता बघा, करंट म्हटलं की दिट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. या पद्धतीने त्याच्यावरनं चार्ज क्यू आपल्याला काढायचं असेल तुम्ही कसं काढणार, आय मल्टिप्लाइड बाय टी या फॉर्म्युलाने काढणार. आता मॅग्नेटिक फोर्स मला काढायचा आहे. मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला माझ्याजवळ आहे क्यू इंटू व्ही क्रॉस बी या पद्धतीने, किंवा एफ एम इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन ऑफ थीटा. बरोबर आहे. आता आपण काय करूया, ही क्यूची व्हॅल्यू मला इथे टाकायची, पण अगोदर काय करतो मी, त्या अगोदर इथे टीची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतो. मग टीची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार मी, समजा या चार्जला इथून इथपर्यंत मूव्ह करण्यासाठी हे डिस्टन्स किती आहे तुमचं, एल. हे डिस्टन्स किती आहे, एल. वेलॉसिटी किती चार्जची, व्ही डी. आपल्याला डिस्टन्स माहिती आहे, वेलॉसिटी माहिती आहे, म्हणजे इथून लागणारा वेळ सुद्धा, टाइम सुद्धा आपल्याला काढता येईल. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मला टाइम काढायचा असेल तर डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी, म्हणजे ती व्हॅल्यू मी इथे पुट करू शकतो, क्यू इज इक्वल टू आय मल्टिप्लाइड बाय एल अपॉन व्ही डी. ही व्हॅल्यू आपण इथे टाकूया. मग मला मिळणार एफ एम इज इक्वल टू आय एल अपॉन व्ही डी मल्टिप्लाइड बाय व्ही बी साइन ऑफ थीटा. आता ही जी व्ही आपण घेतोय, दिस इज ऑल्सो ड्रिफ्ट वेलॉसिटी. याला सुद्धा काय म्हणतो आपण, ड्रिफ्ट वेलॉसिटी म्हणतो, कारण ती काय झाली, वेलॉसिटी ऑफ चार्ज पार्टिकल. तर हे मी कट करणार, मला मिळणार एफ एम इज इक्वल टू आय एल बी साइन ऑफ थीटा. एवढा फोर्स आपल्याला त्या ठिकाणी ऍक्ट होताना दिसतो, मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट ऑन वायर कॅरिंग करंट. जर मला याची डायरेक्शन पण काढायची असेल, म्हणजे वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल, तर इट इज एफ इज इक्वल टू आय इंटू ब्रॅकेट एल क्रॉस बी. या पद्धतीने आपल्याला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन करंट कॅरिंग कंडक्टरची आपल्याला डिटरमाइन करता येते. बरोबर आहे. सो दिस इज व्हॉट द इक्वेशन फॉर मॅग्नेटिक फोर्स ऑन वायर विच इज कॅरिंग करंट. व्हेरी इम्पॉर्टंट वन, महत्त्वाचा टॉपिक आहे, लक्षात ठेवायचं. एवढा फोर्स आपल्याला ऍक्ट होताना दिसतो. मॅक्सिमम फोर्स जर मला काढायचा असेल व्हेन थीटा इज इक्वल टू 90, त्यावेळेस आपल्याला मॅक्सिमम फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होताना दिसतो. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलने आपल्याला हे काढता येतं डायरेक्शन. दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट, दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, आणि हा थंब जो असतो दॅट गिव्स अस द डायरेक्शन ऑफ व्हॉट यू से फोर्सची डायमेन्शन आपल्याला त्या ठिकाणी मिळते. ठीक आहे. पुढे बघूया आपण. पुढचा पॉइंट आहे याच्यात की समजा मी आता आपण काढलं मॅग्नेटिक फोर्स ऑन वायर कॅरिंग करंट. एक स्ट्रेट कंडक्टर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केला होता. आपण काय करूया, आता एक आर्बिटरी शेप वायर मी घेतली आहे, दॅट इज आर्बिटरी शेप वायर. आर्बिटरी शेप वायर अशी घेतली मी, तर त्या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक फोर्स किती क्रिएट होतो ते आपण बघूया. मग मी काय करणार, या पद्धतीने एक वायर मी कन्सिडर करतो वेगळ्या शेपची, आर्बिटरी शेप वायर या पद्धतीने, ज्याच्यातून आय एवढं करंट आपल्याला पास होताना दिसतंय. म्हणजे नॅचरली इथं काय होणार, मॅग्नेटिक फील्ड पण प्रोड्यूस झालेली दिसेल, मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे. आता आपल्याला टोटल फोर्स ऍक्टेड ऑन द वायर हा जर मला काढायचा असेल, तुम्ही काय करणार, अशा केसमध्ये आपण काय करतो, एक स्मॉल एलिमेंट, कुठला एक स्मॉल एलिमेंट आपण कन्सिडर करणार. समजा हा स्मॉल एलिमेंट DL मी कन्सिडर केला. बरोबर आहे. ज्याच्यातून करंट आय एवढं करंट पास होतोय, तो मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला आहे. म्हणजे त्यात किंवा मॅग्नेटिक फील्ड ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी करंट कॅरिंग असल्यामुळे तुम्हाला प्रोड्यूस झालेली दिसते. म्हणजे डेफिनेटली या ठिकाणी फोर्स ऍक्ट होणार. मी काय करणार, अगोदर फक्त एवढा जो एलिमेंट आहे DL याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स मी डिटरमाइन करणार. बरोबर आहे. तो फोर्स जर मला काढायचा असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे,
मग तो याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स स्मॉल फोर्स असेल तर त्याला म्हणतो मी DFM, स्मॉल फोर्स ऑन स्मॉल एलिमेंट DL इज इक्वल टू मी काय करणार R इंटू ब्रॅकेट DL क्रॉस B, या पद्धतीने आपल्याला फोर्स मिळणार. बरोबर आहे का नाही? एवढे एलिमेंट. मग असे जर मी भरपूर एलिमेंट्स तयार केले तर असे भरपूर फोर्सेस मला मिळतील, DF1, DF2, DF3 या पद्धतीने. आणि या सगळ्यांची जेव्हा मी बेरीज करणार, या सगळ्यांना जेव्हा मी इंटिग्रेट करणार तेव्हा मला काय मिळणार, टोटल मॅग्नेटिक फोर्स त्या ठिकाणी क्रिएट झालेला मिळणार. म्हणजेच मी काय करणार, याला इंटिग्रेट करणार. इंटिग्रेशन जर मी घेतलं, इंटिग्रेशन ऑफ DFM इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ I DL क्रॉस B, तर मला टोटल फोर्स मिळणार दॅट इज FM इज इक्वल टू I, करंट कॉन्स्टंट आहे मी त्याला बाहेर काढून घेतो इंटिग्रेशन मध्ये, DL फक्त मी ठेवतो इंटू B, एवढा फोर्स आपल्याला त्या ठिकाणी ऍक्ट होताना दिसतो. इथं कळलं असेल तुम्हाला. I ह्याच्यातून फ्लो होणारा करंट कॉन्स्टंट आहे, प्रत्येक एलिमेंट मधून फ्लो होणारा करंट कॉन्स्टंट आहे. मॅग्नेटिक फील्ड इथे जेवढं करंट पास होतोय तेवढंच या ठिकाणी काय तयार होणार, मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. कारण मॅग्नेटिक फील्ड ही करंटची स्ट्रेंथवर अवलंबून आहे. करंट जेवढं वाढवलं मी तेवढं मॅग्नेटिक फील्ड वाढणार. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पण चेंज होत नाही. फक्त आपल्याला इंटिग्रेट काय करायचंय, या सर्व ज्या छोटे छोटे एलिमेंट्स आहेत त्यांची मला ॲडिशन करायची. तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळणार, त्या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स मिळणार व्हेन द वायर इज ऑफ आर्बिट्ररी शेप. ठीक आहे. अजून एक पॉइंट आहे याच्यातला, तो बघूया आपण. दॅट इज फोर्स ऑन क्लोज सर्किट इन मॅग्नेटिक फील्ड. फोर्स ऑन क्लोज सर्किट इन मॅग्नेटिक फील्ड. बरोबर. म्हणजे एखादा क्लोज लूप मी त्या ठिकाणी कन्सिडर करतो. क्लोज लूप तुम्हाला कळत असेल, समजा या पद्धतीने मी वायर घेतली, करंटची डायरेक्शन अशी असेल तर याला काय म्हणणार मी, क्लोज लूप म्हणणार. जिथून सुरुवात झाली A B C D, जिथून सुरुवात झाली तिथं काय होतं, आपला एंड होतो. किंवा या पद्धतीने एक मी वायर घेतली ज्याच्यातून करंट पास होतोय लाईक दिस, याला पण आपण काय म्हणू, क्लोज लूप म्हणू. तर फोर्स ऑन क्लोज लूप किंवा क्लोज सर्किट इन मॅग्नेटिक फील्ड. मग समजा ही मॅग्नेटिक फील्ड आहे या ठिकाणी लाईक दिस. बरोबर. मग आपल्या ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण काय करणार, याचे पण स्मॉल एलिमेंट्स मध्ये कन्व्हर्शन करणार. या पद्धतीने हा एक एलिमेंट आपण कन्सिडर करू. करंटची डायरेक्शन अशी आहे, समजा मी एलिमेंटची डायरेक्शन पण तशी त्याच डायरेक्शन मध्ये एलिमेंट दाखवतो मी DL. इथं करंटची डायरेक्शन या बाजूला आहे, तर हा DL माझा एलिमेंट आहे. जर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे FM इज इक्वल टू I, बरोबर आहे, इंटिग्रेशन ऑफ DL क्रॉस B. बरोबर. म्हणजे मला काय करायचं, इंटिग्रेशन ऑफ DL फक्त मला काढायचं. म्हणजे सर्व एलिमेंटची मी काय करणार, वेक्टर सम. जर मी बघतो या ठिकाणी हा जो एलिमेंट DL आहे आणि हा जो एलिमेंट DL आहे, दोघं जर मी बघितलं तर दोघांची मॅग्निट्यूड जर आपण सारखी पकडली पण त्याच्या डायरेक्शन मात्र अपोजिट आहे. एक पॉझिटिव्ह तर एक काय असेल निगेटिव्ह आहे, म्हणजे एकमेकांना ते कॅन्सल करणार आहे. तसंच मी हा एलिमेंट घेतला आणि हा घेतला, हे पण एकमेकांना कॅन्सल करतायत. हा घेतला हे पण एकमेकांना कॅन्सल करतायत. म्हणजे काय, या सर्व एलिमेंटचं मी वेक्टर सम करायला बसलो तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं, 0. म्हणजे जो टोटल फोर्स आहे त्या टोटल फोर्स इज 0. म्हणजे याच्यात आपल्या लक्षात आलं की एखादा क्लोज लूप असेल आणि त्या क्लोज लूप मधनं करंट पास होत असेल तर त्याच्यावर ऍक्ट होणारा जो मॅग्नेटिक फोर्स आहे तो कसा असतो, 0 असतो. हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह होताना दिसतं. ठीक आहे. तर इथपर्यंतचा पार्ट आज आपण बघूया. परत तुम्ही त्याला व्यवस्थित रीड आउट करा. व्हिडिओ बघताना जे लिहून दिलेले मी ब्लॅकबोर्डवर ते पण तुम्ही नोटबुकमध्ये लिहून टाका. बाकी आपण पुढच्या पिरियडला बघू. ठीक आहे. थँक्यू.